स्वस्त धान्य दुकानातील 5,500 रेशन कार्ड रद्द केलेले आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे हे रेशन कार्ड रद्द केलेले आहेत असं समजतंय। सरकारी कर्मचाऱ्यांवर विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला गेलेला आहे। स्वस्त धान्य योजना गरिबांसाठी असताना सुद्धा सरकारी कर्मचारी लाभ घेत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली। सरकारी नोकरीतील 438 तर दुबार नावं असलेल्या नोकरांसंदर्भात योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, प्रशासनाने या संदर्भात नेमकं काय कारण दिलेलं आहे हे रेशन कार्ड रद्द करताना? राज्य सरकारी कर्मचारी सेवक असलेले कर्मचारी त्यांच्या कुटुंबियाच्या नावाने लाभ देण्यात आलेला आहे। इकडे तर अत्यल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारची योजना असताना देखील सरकारी पदाचा गैरवापर करून याचा लाभ घेतला असल्याने या सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्याची चौकशी सुद्धा करण्यात येणार आहे। मात्र आता प्राथमिक सुरुवातीला जे आहे ते हे सगळे राशन कार्ड जे आहेत ते एक वर्षभरात जवळपास 5,000 राशन कार्ड आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि कुणीही याचा गैरफायदा घेऊ नये यासाठी विभाग ही सगळी कारवाई करत आहे, जेणेकरून सर्वसामान्य अत्यल्प उत्पन्नातील लोकांना याचा फायदा मिळाला पाहिजे। ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्याचा गैरफायदा घेणाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी विशेष करून सरकारी कर्मचाऱ्यावर लक्ष देण्यात आलं होतं आणि त्या सरकारी कर्मचाऱ्यातील जवळपास 4,000 लोक जे आहेत त्यांच्या राशन कार्ड मधून आता नाव वगळण्यात आलेलं आहे आणि कारवाई सुरू करण्यात आली आहे। अगदी बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।